विधान भवनात शंठ बसलेत। विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यानं संदीप देशपांडेंचं वादग्रस्त वक्तव्य। विधान भवनातील कार्यक्रमात मराठीत बोर्ड नसल्यानं टीका। राज्य सरकारच्या कार्यक्रमात मराठी भाषेतील मोठा बोर्ड असतोच। मनसेनं हिंदी आणि इंग्लिशवर आक्षेप घेतला, मात्र हा कार्यक्रम लोकसभेचा। एकनाथ शिंदेंचं उत्तर। संदीप देशपांडेंपेक्षा आम्हाला जास्त वाईट बोलता येतं। आमदार त्यांना जागा दाखवतील, त्यांच्यावर हक्कभंग आणतील। गुलाबराव पाटील यांचा इशारा। मी कोणत्याही व्यक्तीला नाही तर वृत्तीला बोललो। कार्यक्रम केंद्राचा मात्र महाराष्ट्रात होता। हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जायला तयार। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। संदीप देशपांडेंनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, प्रताप सरनाईक यांचा इशारा। तर विधान भवनात कधी निवडून आले तर त्यांना समजेल, नीलम गोऱ्हेंची टीका। संदीप देशपांडेंचं पद मनसेचं आणि काम भाजपचं। भाजपनं देशपांडेंच्या पत्नीला शासकीय पद दिल्यानं त्यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाही, शरद कोळींची टीका। मी नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं। आगामी निवडणुकांची जबाबदारी घ्यायला तयार, भास्कर जाधवांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील। जाधव कडवट शिवसैनिक। शिवसेना वाढवण्यात भास्कर जाधवांचं योगदान, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता। राऊतच सर्वात पहिले फुटणार होते, मात्र शिंदेंनी प्रस्ताव नाकारल्यानं ते थांबले। गुलाबराव पाटलांचा आरोप। भय आणि भ्रष्टाचारामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले। आपल्यावर गुन्हा दाखल होईल अशी भीती गुलाबरावांना होती, संजय राऊत यांचा दावा। हिंदी सक्ती विरोधात आज मनसेचं मुंबईत आंदोलन। संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत आंदोलन आणि सह्यांची मोहीम। हिंदी सक्ती गुजरातमध्ये नाही, मग फडणवीस राज्यावर का लादतायत? राज्याचं मराठीपण संपवण्याचं कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे, संजय राऊतांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज त्रिभाषा संदर्भात बैठक। हिंदी भाषेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रात्री बैठक। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव उपस्थित राहणार। आम्ही नवीन, पण कधी केमछो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत। जिलबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा म्हणालो नाही, संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत उत्तर। होर्मुझ खाडी बंद करण्याचा इराणच्या संसदेत एकमतानं ठराव। जगातील 20% क्रूड ऑइल वाहतुकीवर परिणाम होणार। भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार। मुंबईसह कोकण, नाशिक आणि पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा। पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। संत तुकोबांची पालखी आज यवतमध्ये तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असणार। खासदार सुप्रिया सुळे पालखीत सहभागी होणार।